आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे ठाण्यातून। ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे। कंटेनर हा अडकल्यामुळे ही वाहतूक कोंडी झालेली आहे। नवी मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। ठाण्यातील कळवा विटावा या पुलाखाली कंटेनर अडकला आणि त्यामुळे ही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। दृश्य आपण पाहतोय, महामार्गावर अनेक गाड्या या अडकलेल्या आहेत। कळवा विटावा पुलाखाली कंटेनर अडकलेला आहे, त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे। सध्या वाहतूक प्रशासनाकडून, वाहतूक पोलिसांकडून ही वाहतूक कोंडी कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी वाहतूक विभागाचे पोलीस हे उपस्थित आहेत। कळवा विटावा पुलाखाली कंटेनर अडकला आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर येते आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्या सोबत जोडलेले आहेत। कुणाल, किती वाजता हा कंटेनर अडकलेला आहे आणि आताची नेमकी काय स्थिती आहे? जगदीश, अगदी बरोबर आहे, कारण ठाणे कळव्यावरून नवी मुंबईला जाणारा हा सर्वात महत्त्वाचा मार्ग मानला जातो आणि याच ठिकाणी हा जो कंटेनर आहे हा अडकलेला आहे आणि यामुळेच ठाण्यावरून नवी मुंबईकडे जाणारे आणि नवी मुंबईकडून ठाण्याकडे येणारी वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते। आता आपण पाहतोय वाहतूक शाखेत पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट जे आहेत ते स्वतः फील्डवर उतरलेले आहेत। त्याचप्रमाणे वाहतूक शाखेचे कर्मचारी, अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शर्थीचे प्रयत्न जे आहेत या कंटेनरला काढण्यासाठी सुरू आहेत। आपल्यासोबत ट्रॅफिक डीसीपी पंकज शिरसाट आहेत। सर, कधीपासून हा कंटेनर या ठिकाणी अडकलेला आहे, वाहतूक विभाग कशा प्रकारे आता याच्यावर काम करतोय? कुणाला आवाज पोहोचत नाहीये, मात्र तुम्ही असेच जोडलेले राहा। नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ही वाहतूक कोंडी झालेली आहे। पुलाखाली कंटेनर अडकल्यामुळे वाहतूक कोंडी झाली। कळवा विटावा इथली घटना आहे। कळवा विटावा या पुलाखाली कंटेनर अडकला, त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे। सध्या वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत।